लोकसभेची निवडणूक झाली, मोदींची सभा झाली होती. आज सुद्धा ते चित्र माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीये. एका शेतकऱ्यांनी उभं राहून मोदीजींना कांद्याविषयी बोललं होतं. काय नजरेने मोदींनी त्यांना पाहिलं होतं आणि त्याला बाहेर काढला गेला होता. म्हणजे शेतकऱ्यांनी त्याच्या विषयाबद्दल प्रश्न नाही विचारायचे, नुसत्यांचं गुणगान गायचं, नुसत्यांचा उदो करायचा. पण आमच्या कांद्याला भाव कधी मिळणार हे विचारणं हा गुन्हा झालेला आहे. सोयाबीनला भाव कधी मिळणार हे विचारणं हा गुन्हा झालेला आहे. कापसाची खरेदी, कापसाला भाव कधी मिळणार, बेकारांना रोजगार कसा मिळणार हे नाही विचारायचं. हे विचारलं तर तुम्हाला आत टाकू. मी जे करता येणं शक्य असेल तेच बोलतो आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. मी म्हणजे काही देवेंद्र फडणवीस नाही. नाशिक दत्तक घेणार होते, बरोबर ना? नाशिक दत्तक घेणार होते. नाशिकला सोडलं वाऱ्यावर आणि गद्दारानं डोक्यावरती घेतलं. म्हणून मी अशाही काही भाकड आश्वासनं देत नाही. उगाच काहीतरी मी आणखीन काहीतरी करून दाखवीन नाही. साध्या ज्या गोष्टी आहेत पण तुमच्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या मात्र मी नक्की करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे. रोज 4-4, 5-5 सभा होत आहेत. आत्ताची आपली 5वी सभा आहे माझी. उद्या पण असंच करणार आहे. नाशिकमध्ये एक चांगली गोष्ट मला दिसली, तशी संपूर्ण महाराष्ट्रात दिसते, की शिवसेनेसोबत महाविकास आघाडी म्हणून जे पक्ष लोकसभेला एकत्र आले होते ते सर्वच्या सर्व पूर्ण ताकदीने आज देखील एकत्र आहेत. 20 जानेवारी होती आणि राम मंदिराचा सोहळा तिकडे चालला होता. मला आता या निवडणुकीच्या काळामध्ये अमित शहा जे येत आहेत, नरेंद्र मोदी येत आहेत आणि मला आव्हान देत आहेत. अमित शहाना काय झाले, उद्धव बाबू म्हटलं बोलो अमित शेठ. मला सांगितलं अब तक राम मंदिर में क्यों नहीं गए. मतलब वो राम मंदिर गल रहा है, वो गलने का थांबा वो जब थांबेगा तो मैं जाएगा. तुमची गलकी गॅरंटी, सडकी गॅरंटी, या गॅरंटीला आता महाराष्ट्रामध्ये थारा नाही. आता महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही. महाराष्ट्रात चालते ती शिवसेना प्रमुखांची ठाकरे गॅरंटी चालते. राम मंदिराचा विषय तुम्ही काढलात. ज्या वेळेला तुम्ही सगळा तो शो करत होतात, कोणी शंकराचार्य बरोबर नव्हते, तुम्हाला माहिती, मी बोललोय तेव्हा. पण मी त्याच वेळेला नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो आणि हेच ते काळाराम मंदिर, ज्या मंदिरामध्ये आपल्याच हाडामासाच्या रक्ताच्या माणसांना प्रवेश बंदी होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. मी तिथे गेलो होतो आणि मग तुम्ही राम मंदिराचा विषय काढलाय, काळाराम मंदिराचा विषय मी काढलाय. म्हणून मी इथे मिंद्यांपासून वरती मोदींपर्यंत सगळ्यांना विचारतोय की तुम्हाला जे मध्ये मध्ये प्रेम उतू जातं, मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम त्यानं येतं. आता काल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं प्रेम आलेलं आहे. पण बाबासाहेबांचं प्रेम मोदीजी तुमचं उतू जात असेल तर मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जो तुमच्या मिंद्यांना आणि देवेंद्रना विचारा, की काही दिवसांपूर्वी, 1-2 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक आयोग जो स्थापन केला, त्या आयोगामध्ये साधारणतः अल्पसंख्य म्हणून जे समाज येतात त्यांचा प्रतिनिधी त्याच्यात घ्यावा लागतो. मग सगळे असतील, जैन आहेत, बौद्ध आहेत, यादीमध्ये एक सुद्धा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म स्वीकारला, बौद्ध समाज, त्याचा एक सुद्धा प्रतिनिधी आयोगात का घेतला नाही याचं उत्तर द्या आणि मग तुम्ही आम्हाला बाबासाहेबांच्या प्रेमाबद्दल शिकवा. एक सुद्धा नाहीये. ते आता लोकांना माहिती आहे, पण तरी क्षणभर धरून चाला की मी तुमच्याशी नालायकपणा केला असेल तर तुम्ही माझ्याशिवाय घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवायला निघालात. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं
आणि त्या गद्दारांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येतात की देखो देखो कैसा गद्दार है, ऐसा गद्दार पूऱ्या दुनिया में नहीं है. एवढी लाजिरवाणी परिस्थिती देशाच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितली नव्हती आणि कोणी अनुभवली नव्हती. देशामध्ये सातत्याने कोरोनापासून आपली जनता वाचवण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 होता. नंबर 1. गंगेमध्ये प्रेत वाहत होती, पण महाराष्ट्रामध्ये असं एक सुद्धा मृतदेहाची विटंबना आपण होऊ दिली नव्हती. एवढंच नाही तर औषध असो, ऑक्सिजन असो, रुग्णशय्या असो, कुठेही कसलेही कमी आपण पडू दिली नव्हती. बहिणीला नुसते पैसे देऊन नाही चालणार, बहिणीची सुरक्षा करणं हे भावाचं काम असतं आणि ते आम्ही करणार आहोत, आम्ही करतो आहोत. जर आपल्या आया बहिणीची कोणी छेड काढली तर काडकन त्यांच्या कानाखाली आवाज निघाला पाहिजे. ह्याच्यासाठी तर शिवसेनेची स्थापना झाली आणि ती शिवसेना तुम्ही संपून टाकायला निघालात. आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. महाराष्ट्र कधी दुसरं कोणाचं ओरबाडून घेणारा नाहीये. तो स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती सदैव उभा राहणार आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ज्या वेळेला देशावरती संकट येतं त्या त्या वेळेला महाराष्ट्र पहिलं छातीचा कोट करून देशाच्या रक्षणासाठी धावून जातो. आज आपण ज्या मैदानात जमलोय ते सुद्धा अनंत कान्हेरे मैदान. कोण होते अनंत कान्हेरे? काय वय होतं त्यांचं? कशासाठी फाशी गेले? काय केलं त्यांनी? काय माहिती होतं त्यांना की आपण ज्या कारणासाठी फाशी जातोय, ज्या देशासाठी फाशी जातोय, तो देश या अशा नतद्रष्टांच्या हातामध्ये जाणार आहे. की 10 दिवस थांबा, तुम्ही सगळे मिळून जर तुम्ही सरकार दिलत ना तर यांच्यावरती जसं आमच्यावरती नसलेल्या केसेस टाकतायत तशा यांची पापं खोदून काढून यांना तुरुंगात टाकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजप आणि मिंद्याचे नोकर नाहीत, तुम्ही जनतेचे नोकर किंवा सेवक आहात. तुम्ही तुमच्या वर्दीचा अपमान होईल असं वागू नका. सरकार येत असतं, सरकार जात असतं. उद्याचं सरकार आहे आमचं आहे, उद्याचं सरकार आहे आमचं आहे. त्याच्यामुळे त्यांची मस्ती, ती मस्ती उतरवायला हा जनसमुदाय हा तत्पर आहे. तो उतरवेल त्यांची मस्ती, पण नंतर तुम्हाला आमच्या सरकारमध्ये काम करावं लागणार आहे. आज सुद्धा काही ठिकाणी काही झकाझकी झाली, मारामारी झाली. ऐन मतदानाच्या दिवशी सुद्धा एवढ्याची शक्यता आहे. कारण माझ्या कानावर जे आलंय ते म्हणजे असं आहे की मतदानाच्या दिवशी जिथून शिवसेनेचे मतदार उतरणार आहेत तिकडचं मतदान स्लो करा, तिथे मतदान जास्त होऊ देऊ नका, अशा सूचना आतापासून जायला लागलेल्या आहेत. पण याद राखा, असं जर का आडकाठी करण्याचा प्रयत्न केला मग निवडणूक राहील बाजूला. आणि भाजपला मी आव्हान देतोय, हिम्मत असेल तर पोलीस बाजूला ठेवा आणि समोरासमोर येऊन लढा. निवडणूक लढायचे निपक्षपातीपणाने लढा. तुमचा ईव्हीएमचा घोटाळा त्याच्यात करू नका, आमच्या मतदारांना अडवू नका. आणि मग निपक्षपातीपणाने निवडणूक झाल्यानंतर जो जनता कौल देईल तो आम्हाला मान्य आहे. जर जनतेने आम्हाला सांगितलं घरी बसा, आम्ही घरी बसायला तयार आहोत. आणि तुम्हाला सांगितलं घरी बसा, तुम्हाला घरी बसावं लागेल. गद्दारांना सांगतोय, अरे गद्दारांनो तुम्ही गेलात, आमच्यावरती उपकार केले. कारण आता अनेक नवीन तरुण हे तुमची जागा घेऊन तयार झालेले आहेत लढाईला. आणि मी बऱ्याच वेळेला जे बोलतो की झाडावरची जुनी सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. ती झडल्यानंतर पुन्हा नवीन कोंब उगवतात. तसं आज माझ्या शिवसेनेला ठिकठिकाणी कानाकोपऱ्यात नवीन कोंब उगवलेले आहेत. साठी त्या 20 तारखेला पडलं पाहिजे. मंजूर आहे? सगळे जर हात वर करून सांगताय. मग एवढे हात जर का एकत्र आले तर कोणाची हिंमत आहे महाराष्ट्र लुटायची? बस मग या हाताने येत्या 20 तारखेला हे पवित्र काम तुम्हाला करावंच लागेल. आणि आपली निशाणी काय? मशाल. जिथे जिथे मशाल असेल तिथे मशाल, हाताचा पंजा असेल तिकडे हाताचा पंजा, आणि जिथे तुतारी असेल तिकडे तुतारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.